कुक्कुटपालनामध्ये अंडे उत्पादन हा सुद्धा एक व्यवसाय आहे. अंड्याचं मार्केट फार मोठं आहे. मार्केटमध्ये जेवढी अंडी तुम्ही द्याल तेवढी कमीच अशी परिस्थिती आहे. इथे सुद्धा तुम्हाला दोन पार्ट आहेत. एक म्हणजे लेअर आणि एक देशी. लेअर म्हणजे आपण जे दुकानांमध्ये ट्रे भरलेले आहेत अंड्याचे आपण विकत आणतो. अंड म्हणजे असं झालंय की एक ऑप्शन झालाय भाजीला. आपल्या घरातले बाई काही भाजी नाही, जा रे जा पटकन अर्धा डझन अंडी आण, मग त्याची पोळी काढली, रस्सा केला, काही म्हणजे भाजी तयार झाली आहे. त्यामुळे इझिली मार्केट उपलब्ध आहे. त्यात लेअर म्हणजे ज्या ब्रॉयलर सारख्याच जाती आहेत लेअरच्या, ज्या वर्षाला 280 ते 300 अंडी देतात, अशा जातींचं पालन केलं जातं आणि त्याच्यापासून अंडी तयार केली जातात. आता लेअर जर तुम्हाला करायचं असेल तर लेअर फार्मिंग करताना तुम्हाला इन्फ्रास्ट्रक्चर उभं करावं लागतं. ग्राउंड +1 अंड्याच्या कोंबडीचा शेड बघितलाय कधी? ग्राउंड +1 नंतर त्यामध्ये जाळ्या लावणे, या सगळ्यामध्ये तुमचे 7-8 लाख रुपये आरामात घुसतात. इथेही लेअर जर तुम्हाला करायचं असेल तर 1000 अंडी दिवसाला येतील, म्हणजे 1100 ते 1200 पक्षी तुम्हाला पाळायचे आहेत आणि या सगळ्यामध्ये 15 ते 20 लाख रुपयाचा खर्च येतो. जर तुमच्याकडे 15 ते 20 लाख रुपये असतील तर तुम्ही लेअरचा व्यवसाय करू शकता, ज्याच्यामध्ये तुम्हाला रेग्युलर उत्पन्न येणार आहे. रोज समजा 1000 अंडी 4 रुपयाला जरी अंड गेलं तरी 4000 रुपयाचं रोज तुम्हाला उत्पन्न येणार आहे. तेच देशी कोंबडी जे आहे ते इन्फ्रास्ट्रक्चर, तिला काय जाळीच पाहिजे, जाळीतच ठेवायला पाहिजे असं काही नाही. तुमच्या कंपाऊंड मध्ये, तुमच्या शेड मध्ये कुठेही ती अंडी घालेल, ती अंडी उचलायचेत आणि विकायचे. आता या अंड्यामध्ये अजून 2 प्रकार आहेत. म्हणजे तीच गुंतवणूक, तुमची जी 1,00,000-2 लाखाची गुंतवणूक आहे त्याच गुंतवणुकीमध्ये तो व्यवसाय सुरू होणार आहे. त्यासाठी वेगळं काही तुम्हाला करायची गरज नाही. इथे फक्त अंडी ही खाण्याची अंडी असतात आणि पिल्ले उत्पादन करणारी अंडी असतात. कोणाकोणाला फरक माहिती आहे खाण्याचं अंड आणि पिल्ल उत्पादन करण्याचं अंड? काय फरक असतो? पिल्ल उत्पादन करणार आहे त्याच्यामध्ये कोंबडा त्या ह्याच्यामध्ये पाहिजे आवश्यक. कोंबडा नसेल तर त्याच्यातून पिल्लू निघणार नाही. बरोबर आहे, निसर्गाचा नियम आहे. नर मादी एकत्र आल्याशिवाय प्रजोत्पादन होऊ शकत नाही. फुल असू दे, प्राणी असू दे, पक्षी असू दे. बरोबर आहे. म्हणजे ही जी अंडी आपण आता ट्रे मध्ये दुकानांमध्ये मिळतात, या अंड्यातून पिल्लू निघत नाही, कारण त्याच्यामध्ये नर ठेवलेला नसतो. म्हणून त्या कोंबड्या मॅक्सिमम अंडी देतात, जास्तीत जास्त अंडी देतात.